टीव्हीवर मीडियावर सगळीकडे पाहायला मिळते। आणि त्या मानसिकतेमध्ये एखाद्या आदिवासीचा आगरी कोळ्याचा मुलगा खासदार होऊ शकतो असं त्यांना सांगितलं नाही, तुम्ही निवडून येणार नाही, ते चटकन मत व्यक्त करतात किंवा निवडणुकीचे कौल आहेत त्यामध्ये मागासवर्गीय बांधव पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकतो हे ते मान्य करत नाही। हे मान्य न करण्याचं कारण त्यांच्या मनामध्ये बसलेला जो अहंकार आहे, जो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या मनुवादी वृत्तीचा आहे। आता ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगामध्ये भारताचं नेतृत्व केलं आणि जगामधलं सर्वश्रेष्ठ संविधान दिलं, ते संविधान देत असताना हे सिद्ध झालं की आगरी कोळ्यांचा बोंबील मासे भाकऱ्या खाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागतिक दर्जाचा विद्वान होऊ शकतो। त्यासाठी सोवळं ओळं घालून सुचिरभूत राहायची काही गरज नाही, बुद्धिमत्तेचा आणि त्याचा काही संबंध नाही। तर तुमचं आचरण कसं आहे त्याच्यावर बाबासाहेबांनी ते सिद्ध केलं। आज बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातल्या सर्व जागा लोकसभेच्या लढायचा निर्णय घेतला। तर लोकांना असं वाटलं की मागासवर्गीय माणसाकडे काहीच नसतं, पैसे नसतात, कपडे नसतात, काहीच नसतं, तो लढू शकत नाही। असं नाही आहे। 70 वर्षात मागासवर्गीय मंडळींनी प्रचंड प्रगती केली आहे आणि ती प्रगती खास करून बौद्धिक आहे। अनेक IAS आणि IPS अधिकारी आमचे आहेत आणि त्यांनी सगळ्या प्रकारची क्षेत्र महिलांनीसुद्धा काबीज केली आहेत। आणि प्रकाश आंबेडकरांसारखी विद्वत्ता वर्तमान राजकीय नेत्यांमध्ये कोणाकडे नाही। मी शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांना चॅलेंज करून सांगेन की आंबेडकरांसमोर तुम्ही चर्चेला बसा आणि तुम्ही त्यांना प्रश्न विचारा, तुम्ही चर्चेत हरता की नाही बघा, अशी विद्वत्ता त्यांची आहे। आणि असा विद्वान माणूस लोकसभेत जावा ही नैसर्गिक न्यायाची गोष्ट आहे। तर आता हे नेतृत्व पुढे आल्यानंतर हे सांगायला लागले की आमची बी टीम आहे, आम्ही त्यांना पैसे दिलेत का? पैसे कपडे घेणे आहेत का? पैसे नाहीत का आमच्याकडे? बोलायला काय पैसे लागतात का? माणसाच्या मेंदूतल्या बुद्धिमत्तेला पैसे लागतात का? आमच्याकडे 1000 कोटी आहेत, 100 कोटी आहेत, लोकांना आम्ही विकत घेऊ? सोडून द्या। तुम्ही जे 1000 कोटी कमवलेत, 10,000 कोटी कमवले ते लोकांना लुटून कमवलेत। हे काय बुद्धिमत्तेचा विषय नाही। तुमच्या जर कर्तृत्व आहे तुम्ही जगात जाऊन सिद्ध करा, जगामध्ये उद्योग करा, जगाला विद्वत्ता कळू द्या। तुमची विद्वत्तेची लायकी जगात नाही तर भारतात आम्हाला वासरात लंगडी काय शाणी म्हणून आम्हाला कशाला शिकवता? त्याच्यामुळे हा जो प्रचार आहे भाजपाची बी टीम आहे, हा इथल्या मागासवर्गीयांचं उदयास येणारं नेतृत्व नाकारणारा विचार आहे आणि हा मनुवादी विचार आहे। म्हणजे आता जर मला कोणी विचारलं की आज भारतामध्ये खूप विकास झालेला आहे, चांगल्या बिल्डिंग झाल्यात, फ्लायओव्हर झाल्या, आता मनुवाद कुठे आहे? आहे ना। अहो, प्रकाश आंबेडकरांचं जे नेतृत्व आहे, ओवेसी साहेबांचं नेतृत्व आहे आणि त्यांच्याबरोबर आम्ही OBC मंडळी सगळी आज आहोत, यांचं तुम्ही स्वागत करायला पाहिजे। आज जे लोक सांगतात, कोळशे पाटील सांगतात की ह्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला पाठिंबा दिला पाहिजे भाजपला हरवण्यासाठी। का? आम्ही दुय्यम दर्जाची लढाई का करायची? आम्ही जर भीमा कोरेगावमध्ये ब्राह्मण क्षत्रिय ह्या परंपरागत क्षत्रिय लोकांचा पराभव करू शकतो मागासवर्गीय मंडळी, तर या निवडणुकीत का नाही करू शकत? साधं कॉमन सेन्स आहे। त्यामुळे आमची लढाई ही लढाई स्वतःला जिंकण्याची आहे, नाही भाजपला हरवण्याची, नाही काँग्रेसला हरवण्याची। तो रिझल्ट आहे, तो रिझल्ट आहे की आम्ही जिंकल्यानंतर साहजिकच रिझल्ट येईल की बाबा यांचा पराभव झाला आहे, ते आम्ही पराभव करण्याचा प्रतिज्ञा कशा, आम्ही जिंकण्याची प्रतिज्ञा करू। त्यामुळे माझी विनंती आहे न्यायमूर्ती कोळशे पाटील असतील आणि विचारवंत मंडळींना की मागासवर्गीय माणूस जर जिंकण्यासाठी मैदानात उतरला असेल तर तुम्ही महर्षी, ज्ञानमहर्षी, न्यायमूर्ती जी काय विशेषणं असतील महत्त्वाची ती स्वतःला लावा आणि सांगा, होय मोठ्या मनाने मागासवर्गीयांच्या नेतृत्वाला आम्ही स्वीकारतोय। ज्या पद्धतीने राजर्षी शाहू महाराजांनी पहिल्यांदा जगाला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका त्यांच्या जातीचे नेते नाहीत तर या भारताचे नेते म्हणून उदयास येतील, असा मोठेपणा आपण घ्यावा शाहू महाराजांसारखा। तुम्ही असं म्हणू नये की नाही त्यांचे पैसे घेतलेत, त्यांचे पैसे घेतलेत। अरे सांगावं राजाराम पाटलांना कोणी पैसे दिलेत? माझी चप्पल पण 200 रुपयाचीच आहे। खासदार वाटावा म्हणून हा कोड घातला नाही, गरज नाही याची। मी आता इथे समुद्रात उडी टाकून पोहू शकतो, माझं ते परंपरागत जन्मजात ते माझा व्यवसाय आहे। पण सभ्यता म्हणून आम्ही हे आता असं वागायला लागलो आणि सभ्यता म्हणूनच लोकशाहीची सभ्यता म्हणून निवडणूक लढवतोय। बाकीचा आक्रोश बघितला तर हृदयात प्रचंड आक्रोश आहे। आणि जेव्हा असं कोणी बोलतं ना की दुसऱ्यांचे पैसे दुसऱ्यांना हरवण्यासाठी, दुसऱ्यांना जिंकवण्यासाठी आम्ही करतोय, तो आमच्यातल्या माणूसपणाचा अपमान आहे आणि असा अपमान मागच्या 2000 वर्षात आपण केलात। पण ह्यावेळी आम्ही कोणाला सोडणार नाही, त्यांना धडा शिकू की होय गरिबामध्ये लढण्याची ताकद असते, जिंकण्याची ताकद असते आणि जगाला नेतृत्व देण्याची ताकद असते। पुढे जाऊन मी सांगेन तुम्हाला की विधान परिषदेमध्ये 70 वर्ष ज्या मराठा आमदारांकडे, खासदारांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे सत्ता होती त्यांनी स्वतःला मागासवर्गीय घोषित केलं आणि आरक्षण मागितलं। लोकसभेमध्ये सवर्ण जातीने सांगितलं आम्ही पण मागासलेले आहोत 70 वर्षांनी, सत्ता तर तुमचीच आहे, शिवसेना भाजप सरकार तुमचं आहे, काँग्रेस राष्ट्रवादी सरकार पण तुमचं आहे, बहुसंख्य उच्चवर्णीय मंडळी नेतृत्व करतात। मग 70 वर्षामध्ये तुम्हाला स्वतःला मागासवर्गीय म्हणून घोषित करावं लागलं। जग काय म्हणते तुम्हाला?
आता काय इंग्रजांचं सरकार नाही, पोर्तुगीज तुमचंच सरकार आहे. तुमच्याच घरात तुमचं अन्न पाणी खाऊन जर तुम्ही मागासवर्गीय राहिलात तर आम्ही ओबीसी मागासवर्गीयांचा दोष नाही, तुमचा दोष आहे. आणि म्हणून ह्यावेळी सरकार आम्ही चालवणार. आम्हाला संधी आपण मोठ्या मनाने द्यावी, नाहीतर तुम्हाला लोक कोडगे आणि निर्लज्ज म्हणेल याची पण नोंद घ्यावी. सत्ता वंचित असलेल्या जातींना वंचित बहुजन आघाडीने जी तिकीटं दिली त्यावेळेस नेतृत्व करणाऱ्या बाळासाहेबांनी हे म्हटलं होतं की आम्ही जसे तिकीट वाटप करतो आहोत याचं अनुकरण काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेना या सगळ्या पक्षांना करावं लागेल, परंतु तसं अनुकरण होताना दिसलं नाही. तर या संदर्भात आपण काय सांगा? मुळात बघा की बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात किंवा त्याच्या अगोदरच्या काळात महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर अनेक समाजचिंतकांनी भारताचं त्यावेळी विश्लेषण केलं. हा मनुवादी सत्तेतला देश आहे. इंग्रज पोर्तुगीज गेले तर ही मनुवादापासून ह्याला सोडवण्यासाठी संविधान आणलं पाहिजे. पण 70 वर्षानंतर त्यामध्ये अजिबात फरक पडलेला नाही. त्यामध्ये सत्ता ही मराठ्यांच्या घरात राहावी. म्हणजे मावळचं उदाहरण देऊन मी सांगेन तुम्हाला, शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी आमच्या आगरी समाजाने, कोळी समाजाने प्रचंड मतदान केलं. हयात गेली आमच्या गणेश नायकांची, छगन भुजबळांची हयात गेली. त्यांचं तर नुकसान झालंच, पण शरद पवार काय मुख्यमंत्री झाले पण पंतप्रधान होऊ शकले नाही. पण सत्तेची लालसा इतकी आहे की जशी ययातीला तारुण्याची लालसा होती तशीच शरद पवारांना झाली. आणि त्यांनी सांगितलं की माझी मुलं झाली, पुतणे झाले, पण आता नातवाला पण लोकसभेत द्या. आणि ह्यापेक्षा म्हणजे ययाती कादंबरी जाणकारांनी वाचावी. ययातीमध्ये हेच सांगितलं, सत्तेची वासनेची लालसा कधी संपत नाही, त्यामध्ये माणूस जळून जातो. आणि म्हणून योग्य वेळी जे वंचित आहेत त्यांना सत्ता द्यावी, हे सत्ताधीशाचं मोठेपण असतं. आणि सम्राट अशोकांनी हे ह्या भूमीत दाखवून दिलं. हे जे मोरा बंदर आहे हे सम्राट अशोकाच्या काळातलं, चंद्रगुप्त मौर्यांच्या नावावरून याला मोरा बंदर हे नाव पडले. सम्राट अशोकांनी आपली 2 मुलं, जो सम्राट आहे त्याला राजा पण बनवलं नाही, नगरसेवक पण नाही बनवलं. त्यांनी 2 मुलं श्रीलंकेत आगरी कोळ्यांना घेऊन धम्मप्रसारासाठी पाठवली. राज्यकर्त्यांनी उदाहरण दिलं की लोककल्याण फक्त राजसत्तेने होत नाही, तर त्याला सामाजिक कार्य, धार्मिक कार्य याची जोड असायला पाहिजे. त्यांनी आपली मुलं धार्मिक क्षेत्रात टाकली, कोणी सम्राट अशोकांनी. पण शरद पवार जे फिलॉसॉफर स्वतःला समजतात, पुरोगामी चळवळीचे नेते समजतात, जाणता राजा म्हणतात, त्यांना सत्तेचा मोह सुटत नाही. आणि म्हणून पार्थ पवार हा 30 वर्षाचा आहे. माझे विद्यार्थी अनेक 30 वर्षाचे आहेत, आमदार आहेत. संदीप नाईक नवी मुंबईचे आमदार, ते माझे विद्यार्थी आहेत. आणि ह्या पार्थ पवारांना अजून बोलताही येत नाही. म्हणजे मी विद्यार्थी म्हणून त्याच्यावर खूप प्रेम करेन, कारण त्यांनी शरद पवारांच्या घरात जन्म घेणं हे काही चूक नाही. तो जर गरिबाच्या घरी झाला असता तो लढाऊ झाला असता, अतिशय चांगला आमदार किंवा खासदार झाला असता. पण वडाच्या झाडाखाली झाडं वाढत नाही, त्याचा परिणाम हा पार्थ आहे. पण त्याला दोष न देता मी सांगेन की पार्थने सुद्धा विचार करावा की इथल्या आगरी कोळ्यांना नेतृत्व नाही, तर नेतृत्व देण्यासाठी त्यांनी इथे यावं, चर्चा करावी, प्रश्न मांडावेत. उद्या लोकांमध्ये मतपरिवर्तन झालं तर लोक त्याला पण निवडून देतील. पण तुम्हाला यातला प्रश्नच कळला नाही. तुमच्या 2 पिढ्यांनी आमचं वाटोळ केलं आहे रायगड जिल्ह्याचं. ह्याचं पाप म्हणजे शरद पवार आणि अजित पवारांनीच केलं असं माझं म्हणणं आहे. आणि महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून प्रकाश आंबेडकरांनी वंचितांना नेतृत्व द्यायचा जो निर्णय घेतलेला आहे की इथले जे महाराष्ट्रातले वंचित जाती आहेत त्यांना एकदा लिडरशिप द्या. होलार समाज आम्हाला माहीत नव्हता, त्या होलार समाजाला त्यांनी खासदारकी दिलेली आहे प्रकाश आंबेडकरांनी. हे जे वंचितांना न्याय देण्याचं त्यांचं धोरण आहे ही खऱ्या अर्थाने नव्या लोकशाहीची कल्पना आहे. आणि ही लोकशाहीची कल्पना जगाने नोंद घ्यावी, या मीडियाच्या माध्यमातून जगाने पाहावं की भारतामध्ये आता परिवर्तन व्हायला लागले. आणि म्हणून आदरणीय प्रकाश आंबेडकरांचं मुस्लिम असलेल्या वंचित समाजाला नेतृत्व देण्याचा भाग होतो. आमचे ईस्ट इंडियन लोक असतील, ख्रिश्चन बांधव असतील, त्यांना नेतृत्व देणं असू दे, जैन लोकांना नेतृत्व देणं असू दे, किंवा आमच्या आगरी कोळी भंडारी बाकीच्या लोकांना नेतृत्व देण्याचा भाग असू दे. हा भाग या देशातला खरोखर चांगला प्रयोग आहे. लोकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे याला प्रतिसाद द्यावा आणि आपले प्रतिनिधी इथे पाठवावेत असं माझं एक म्हणणं आहे की आपले प्रश्न, आपली जी आजची अवस्था आहे उरण आणि पनवेलकरांची, सगळ्या प्रकल्पामध्ये जमिनी गेल्या आहेत. समुद्रावरून आम्हाला हकललं जातं, 1 रुपया दिला जात नाही. JNPT बंदरामध्ये आमचं स्थान 0 आहे, नेव्हीमध्ये आमचं स्थान 0 आहे. या सगळ्याला जबाबदार आपलं प्रारब्ध किंवा नशीब किंवा दैव नाही, तर हे प्रश्न पृथ्वीवरचे आहेत आणि आपल्या लोकप्रतिनिधींनी निर्माण केलेत. आम्ही आतापर्यंत राजकीयदृष्ट्या जागृत नव्हतो. आमच्याकडे कोणी काय पैसे दिले, हळदी कुंकाला काय भेटवस्तू दिली किंवा काय दिलं, असं रस्ता एखादा बांधला की आपल्याला वाटतं की काहीतरी काम झालं, असं नाही. खरं म्हणजे हा सगळा निधी आहे पश्चिम महाराष्ट्रात वळवला गेला आणि या निधीची वाट लावली. धरणं बांधली, त्या धरणात पाणी नाही म्हणून त्यामध्ये आम्ही मुतू काय, अशा प्रश्न विचारणारे लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभेत आम्ही दिले. ही आमची गोडचूक होती. आत्ता आम्हाला आमचे प्रतिनिधी देणं हा त्यावरचा सकारात्मक उपाय. आणि म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की समोरच्या लोकप्रतिनिधींनी मागच्या काळात 70,000 कोटी लुटलेले आहेत. तो पैसा आता ते निवडणूक ओतणार आहेत.
आणि म्हणून निवडणुकीत ओतणारा पैसा दारू मटण याला न बोलता मतदान हे आपल्या प्रतिनिधीसाठी करावं, किंबहुना अशा प्रकारची मदत जर आपण माझ्याकडे घेऊन आलात तर निश्चितपणे आपण अधिक संख्येने पत्रकं छापू, अनेक संख्येने मीडियाला आवाहन करू की बाबा रे तुम्ही आमच्याकडे आलात तर आम्ही तुम्हाला पैशाचे पाकडे देणार नाही, पण मासे भाकऱ्या बोंबील चटणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्याकडे येऊन नारायणनगरकडे खायचे ते आम्ही जरूर देऊ आणि तुमची खाण्याची व्यवस्था करू. हे करण्यासाठी जे जे आपण कराल ते मी स्वीकारायला तयार आहे. अतिशय तुमचा छोटा भाऊ नम्रतेने हे आपल्याला आव्हान आहे की ही निवडणूक आपण शर्तीची करूया आणि मावळमध्ये JNPT, ONGC आणि नेव्ही यासाठीचं प्रतिनिधित्व करणारा माणूस हा दिल्लीमध्ये असला पाहिजे, कारण हे केंद्रीय प्रकल्प आहेत. हे विधानसभेच्या अंतर्गत आमदारकीच्या अंतर्गत येत नाहीत. ही लोकसभेची निवडणूक आहे. इथे उमेदवार मी तुमचा राहण्यासाठी तयार झालेलो आहे. तर आता निवडून देणं ही आपली जबाबदारी आहे. मी काय कुठे चुकलो, कमी पडलो तर कान माझा पकडू शकता, मी तुमचा छोटा भाऊ आहे, पण ही संधी गमावू नका ही माझी आपल्याला विनंती आहे. धन्यवाद सर.